नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा, गणेश उत्सव चालू आहे आणि घराघरामध्ये असा मोदकाचा, पेढ्यांचा, लाडूचा खूप सारा प्रसाद आहे आणि प्रसाद गोड गोड खाऊन तुम्हाला पण कंटाळा आलाय का? तर ह्या कामावर मी जेवण बनवायचं काम करते, तुम्हाला तर माहिती आहे. तर ह्या कामावर पण तसंच झालं. गणपतीत खूप सारे लाडूचे, पेढ्याचे बॉक्स आलेले. काही बॉक्स त्यांनी माझ्या घरी दिले प्रसादाचे, तर काही त्यांच्याकडे होते, तर ते संपतच नव्हते. तर मी विचार केला की ह्याची काहीतरी नवीन रेसिपी करूया. तर काल मी ही रेसिपी बनवलेली आणि काल त्यांना एवढी आवडली, तर म्हटलं त्यांना आवडली आहे तर तुम्हाला पण दाखवते, म्हणून तुमच्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ. अगदी सोपी रेसिपी आहे. पीठ मळून घेतलं आपल्या गव्हाचंच, मीठ वगैरे काय घातलेलं नाहीये आणि त्याची अशी पुरीसारखं छोटंसं लाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे मोदक आणि काय पेढे होते ते आपण कुस्करून घेतलेत, म्हणजे ते फोडलेत पूर्णपणे आणि आपण पुरण भरतो त्या प्रकारे मी त्याच्यात भरलेत आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्यां एवढेच, म्हणजे हाताच्या पंजा एवढे लाटून घेतले. हे तुम्ही तळू पण शकता, पण इथे तेल कमी वापरतात कामावर. आजकाल सगळेच हेल्थ कॉन्शियस झाले, त्यामुळे मी तव्यावरच तूप लावून भाजून घेतलेत. तर पुरण भरल्यासारखं भरपूर त्याच्यात भरलेलं आहे. पीठ कमी आणि त्याच्या आतलं सारण जास्त, कारण सारण म्हणजे काय, मावाच येतो. पेढे आणि मोदक जे बनवलेलं होतं तर तो मावाच आहे. तर ते माव्याचे आहेत, रेडीमेड मिठाईच्या दुकानातनं आणलेले. तर अशा प्रकारे मी पटापट लाटून घेतले आणि ते तूप लावून व्यवस्थित खरपूस असे भाजून घेतले. तर काल मी हे बनवलेलं, अशी रेसिपी ट्राय केलेली कामावर. मी म्हटलं काय माहिती आवडतात का नाही, म्हणून 4-5च बनवलेले. तर त्यांना एवढे आवडले की त्यांनी आज मला परत बनवायला सांगितले आणि हेच उरलेले लास्टचे जे पेढे होते आणि मोदक होते त्याची मी ही रेसिपी बनवली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. गोड खाऊन कंटाळा आला असेल तर पुरणासारखं असं काहीतरी एक वेगळी डिश बनवू शकते, म्हणजे गोड पण कमी पोटात जाईल आणि काहीतरी वेगळं पण खाल्ल्यासारखं वाटेल. तर तुम्ही बघू शकता असे मस्त छोटे छोटे तूप लावून मस्त शेकले होते मी. मला कॅमेरा धरता आला नाही कारण माझा हात पिठाचा होता. तरी तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण पुरणाची पोळी करतो तसंच मी बनवलेलं आहे. पुरणाच्या पोळीत आपण पुरण भरतो, ह्याच्यात आपण हे माव्याचे मोदक किंवा पेढे म्हणू शकता ते भरलेले आहेत. तर कशी वाटली ही टेक्निक, म्हणजे ही ट्रिक जी मी लावलेली आहे? तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी बनली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या बहिणीला खूप खूप सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया कुठल्या तरी उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन रेसिपी घेऊन. तर अशा प्रकारे मी हा 1-2 करत करत 6-7 बनवल्या आणि बाहेर त्यांचं खाणं चालू होतं, म्हणजे जशा मी गरम गरम बनवत होती आणि ते नाश्ता करत होते, तर त्यांना पण खूप आवडल्या. गरम गरम खायला आणखीन टेस्टी लागत होते. तर मावा पोळी म्हणू शकता तुम्ही ह्याला. तर मी मावा पोळी असं नाव ठेवलं आहे, कारण की ते मोदक ते माव्याचेच होते. तर शेवटी असे काहीतरी 4-5 उरलेले, बाकी सगळे गरम गरम खाल्ले गेलेले. तर अशी होती ही मावा पोळीची रेसिपी. उद्या नवीन व्हिडिओत भेटू. बाय.